तर बाबांनो 2 दिवस काय ब्लॉक टाकला नव्हता आणि आपलं काम होतं मुंबईला चाललेलं बघा कोंडूसकरच्या ट्रॅव्हल्सनं. हे रव्या बघा म्हातारा झालाय खरं काय शेट टोस्टाची अक्कल नाही, तोंडात बोटा घालत बसलाय बघा. मग काय उमरच पास करून हॉटेलवर जेवायला थांबलो बघा. हे फिरत्या बघा रांडाचा जेवायला बसला आमच्या अगोदर येऊन. मग काय आम्ही पण जेवायला बसलो. इथं हॉटेलला कसं ड्रायव्हरसनी फुकट जेवण आहे, हान की बडू दुरा उडू सुट्टी नॉट. तिथनं पुण्यात आलो भावापासून चहा तीन पेलो कारण आपण रातभर गाडी चालवलेलो. मग काय तिथनं निघलो बघा, आपली ड्युटी संपली. भावाला इसल्याला म्हटलं गाडी चालवायला बस तुझी, तुम्ही चाललो आता कळंबोलीला. गाडीतनं खाली उतरलो, तिथं बाबलीला सांगितलेलं मी अगोदर या लावली म्हणून. मग काय बाबली आलता बघा आणि आम्ही चालवलो एक ठिकाणी पार्ट आणायचा होता गाडीचा. ते पार्ट आणण्यासाठी चालवलं बघा. दिवसभर पाक डोक्याची पूर्ण धई झाली. हे जे आईचे कारण पार्ट काय मिळाला नाही. शेवटी वैतागून लॉजवर आलो. मस्तपैकी दिघ्यामध्ये लॉज घेतला आणि मस्तपैकी पॅक लावून म्हणलं आता निवांत झोप्या म्हटलं. संध्याकाळी ट्रॅव्हल्सनं परत रिटर्न जायचं गावाकडे म्हटलं. मग काय संध्याकाळी आलो बघा नेरुळा. ही कार्यकर्ते दिसतात की नाही, ही कार्यकर्ते अशीच नाही आलेलीत. त्यासाठी भावावर लय आपण कष्ट केलेला आहे. माणसाची मनं जिंकणं हीच खरी संपत्ती आपली. करण पाटील शिवसेना शाखा प्रमुख अध्यक्ष नेरुळ यांची सगळी कार्यकर्ते होते. तिथंच भावानं रिक्षा एक आणलेला बघा. कानगीतच कार्यक्रम बघा, सुट्टी नाही. मग काय राऊंड मारून आलो बघा. आपल्याला जायचं होतं परत रिटर्न कोल्हापूरला, त्यामुळे मस्तपैकी नाश्ता करून गेला. ट्रॅव्हल्स याचा टाइम झाला. चहा नाश्ता तीन वडापाव तीन खाल्लो बघा. त्यावर इसल्या पण आला रांडाचा लगेच वाशीला. मग काय असं परशाला बाबल्याला जावं म्हटलं, जातो म्हटलं. टाटा बाय बाय केलो. तर कसा वाटला भाऊन ब्लॉग लाईक करा.